नमस्कार रसिक हो. साहित्य जगताची सफर साहित्य रस बाय आर्ची राधा जस्ट फॉर यू या उपक्रमात आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये घेऊन आलो आहोत स्त्री साहित्यिका, ज्या स्वातंत्र्यपूर्व काळातल्या स्त्री साहित्यिका म्हणू आपण. बीइंग अ रायटर म्हणजे आम्ही ज्या वेळेला स्त्री लेखिका लिहित असतो किंवा त्याबद्दल आमच्या कॉन्फरन्स वगैरे होतात त्यावेळेला फिमेल गीज इन स्क्रिप्ट्स अशा आशयाच्या खूप चर्चा झडतात. आणि आत्ताच्या खूप म्हणजे मला कुणालाही दोष किंवा काही द्यायचा नाही आहे, पण फिमेल गीज म्हटलं की फिमेल ॲडिक्शन्स, त्यांचं खूपच आवाक्याबाहेरचं स्वातंत्र्याच्या कल्पना, स्वातंत्र्याच्या कल्पना स्वैराचारात घुसणाऱ्या किंवा मेनोपॉजल फ्लॅशेस, हॉट फ्लॅशेसबद्दल कुठंही बोलणं म्हणजे फिमेल गीज आहे असं मला अजिबात वाटत नाही. स्त्री मुक्त असणं म्हणजे ती एकापेक्षा जास्त जणात गुंतणं हा भाग नाही आहे. हे हास्यास्पद आहे खरं तर. ती स्वतंत्र एक व्यक्ती म्हणून मुक्त व्हायला हवी. तिची एक वैयक्तिक स्पष्टता, परखडपणा, एक तिचं व्यक्तिमत्व असायला हवं. हे खरं स्वातंत्र्य आहे. एकापेक्षा अनेकांच्यात गुंतणं आणि स्वैराचार करणं आणि अव्वाच्या सव्वा स्वातंत्र्याच्या व्याख्या करणं हे स्वातंत्र्य नाही आहे खरं तर. ती खरोखर मुक्त होणं, जोखडातनं मुक्त होणं आणि स्वतः एक व्यक्ती म्हणून उभी राहणं हे जास्त महत्वाचं आहे स्वातंत्र्यामध्ये. तर असो, तर त्या काळातल्या, आता आपण आत्ताचा विचार करत नाही, आपण 2025चा विचार करत नाही, तर त्यावेळी 19व्या शतकातल्या 20व्या शतकातल्या स्वातंत्र्यपूर्व काळातल्या आणि आपल्या त्यावेळच्या तथाकथित समाजातल्या स्त्रिया ज्या वेळा त्यांना थोडीशी संधी मिळाली लिहिण्या वाचण्याची, शिक्षणाची, त्यावेळी सुद्धा त्या किती परखडपणे व्यक्त झालेल्या आहेत. त्यांनी आपल्या वेदना, व्यथा, समाजातली स्थिती, ज्या समाजात त्या जगल्या, वाढल्या, जन्मल्या, त्या समाजाची स्थिती त्यांनी कुठल्या पद्धतीनं सांगितली आणि त्या किती विचारानं खंबीर आणि मुक्त होत्या याबद्दल आपण आज बोलणार आहोत या एपिसोडमध्ये. आणि मला हा एपिसोड तर खूप असा जवळचा वाटतोय बोलताना, कारण बाई म्हणून जगताना, बाई म्हणून स्वतंत्र व्यक्ती म्हणून जगताना कशा पद्धतीनं आपली वाटचाल होत असते, आपण कशा पद्धतीनं समाजाकडे बघत असतो आणि त्यात या बाई म्हणून जगताना येणारी काही समाजानं घातलेल्या अटी, समाजानं घातलेली बंधनं, ती सगळं एका वेगळ्या पातळीवर झुगारून देत असताना कुठल्या कुठल्या गोष्टीला तोंड द्यावं लागतं याची झलक आम्ही पण आमच्या आयुष्यात थोडकी अनुभवलेली आहे. त्यामुळे मला हा एपिसोड अतिशय जवळचा असा आहे. आपण ज्यावेळी मागच्या काही एपिसोडमध्ये आपण सावित्रीबाईचा, त्या मायेचा उल्लेख केला की तिच्यामुळे, ज्योतिबा फुलेंच्यामुळे आम्हाला हे अवकाश मिळालं, हे मुक्त अवकाश मिळालं आणि त्यात अभिव्यक्त होण्यासाठी हा 2025चा अवकाशही आहे. त्यामुळे मला त्यांना वंदन करूनच पुढे जायला लागेल. आपण मागच्या काही एपिसोडमध्ये लक्ष्मीबाई टिळकांबद्दलचा पण उल्लेख केला होता. थोडा जरी सपोर्ट म्हणतो आपण जर मिळाला तर बाई किती ताकदीनं पुढे जाऊ शकते, आणि सपोर्ट नाही मिळाला तरी विद्रोही होऊन सुद्धा परखडपणे ती आपल्या व्यथांबद्दल कशी बोलू शकते, आणि तेही त्या काळात. आपण एक आनंदीबाई जोशींचं उदाहरण घ्यायला पाहिजे की त्या काळात शिक्षण घेऊन परदेशात जाऊन डॉक्टर होणं इतकं छोटं आयुष्य लाभलं, पण त्यात सुद्धा त्यांची एक स्वतःची वैचारिक बैठक होती की आपल्या देशामध्ये स्त्री डॉक्टर्सची किती आवश्यकता आहे, किती आवश्यकता आहे.
किती बायका बाळंतपणात मेल्या असतील, किती बायका बाळंत रोगात मेल्या असतील, किती बायका अम, म, साथीच्या आजारात मेल्या असतील. कारण डॉक्टरकडे जायचं आणि पुरुष डॉक्टरांकडून ट्रीटमेंट घ्यायची हा भागच त्यावेळी अस्तित्वात नसल्यासारखा होता. आणि त्यावेळी ती बाई तितका प्रगल्भ विचार करते आणि परदेशात जाऊन MD होते. त्यांना खूप अल्प आयुष्य मिळालं. त्यांना त्यांचं कार्य करता आलं नाही जास्त, पण जे होतं त्या काळात सुद्धा, जेवढं काही आयुष्य होतं त्या काळात सुद्धा स्वतंत्र अशी एक आपली व्यक्तिमत्व, एक व्यक्तिरेखा आणि शिक्षणानं संपन्न होऊन आलेली एक स्त्री, तिच्यात किती वैचारिक प्रगल्भता असू शकते हे त्यातनं दिसतं. त्यानंतर आपल्याला त्यावेळच्या मुक्ता साळवेंचा उल्लेख ज्या सत्यशोधक समाजामध्ये, किंवा लहुजी साळवेंची नात, ही जे लहुजी साळवे ज्योतिबांचे सहकारी, त्यांची नात त्यावेळी मातंग समाजातली पहिली शिक्षण घेणारी महिला आहे ही. आणि वयाच्या 14व्या वर्षी त्यांनी आपल्या समाजावर, म्हणजे महार मांग यांच्या दुःखाविषयी लेखन केलेलं आहे. आणि त्या लेखनाची दाद त्यावेळच्या मिशनरीजनी आणि त्यावेळच्या आपल्या इंग्रजी जे शासन करणारे होते त्या शासनकर्त्यांनी सुद्धा घेतलेली आहे. केवढी मोठी ताकद आहे, केवढी विद्वत्ता आहे, किती किती बौद्धिक, म्हणजे इतकी ताकद, एक स्त्री शक्तीची पूर्ण ताकद शिक्षणापासनं वंचित ठेवून आपण आपल्याच अधोगतीला किती कारणीभूत झालो आहोत. खरं तर ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कारण स्त्रियांना पण शिक्षणापासून बाजूला ठेवलं, शूद्रांना शिक्षणापासून बाजूला ठेवलं. एक बहुसंख्य अशी एक रिसोर्सेस म्हणू आपण आत्ताच्या भाषेत, की ते शिक्षणापासनं पूर्ण वंचित ठेवून आपण आपल्या समाजाची किती मोठ्या प्रमाणात अधोगती केलेली आहे. खरं तर हा खूप चर्चेचा, विवादाचा विषय आहे. त्याबद्दल आपण आता बोलायला नको. पण ज्यावेळी अगदी म्हणजे स्त्रियांच्या शिक्षणाची सुरुवात झाली, अशा वेळी इतक्या परखडपणे स्वतःच्या व्यथांबद्दल बोलणाऱ्या स्त्रिया, आणि त्या सगळ्या समाजातल्या. पहिल्यांदा मी मुक्ताबाई साळवेंचं उदाहरण दिलं, आणि त्यानंतर उच्चभ्रू मराठा समाजात जन्मलेली अशी म्हणजे ताराबाई शिंदे. मला त्यांचा उल्लेख केल्या वाचून मला पुढं जाताच येणार नाही. कारण ताराबाई शिंदे हा 1850चाच जन्म आहे त्यांचा. 1910 पर्यंतचा कालखंड म्हणता येईल त्यांचा. त्यावेळेला ब्रिटिशांचं राज्य अगदी फोपावलं होतं, आपल्याकडे स्थिरस्थावर झाल्यासारखा प्रकार होता. आणि यांना यांच्या वडिलांनी लिहायला वाचायला शिकवलं होतं. आणि त्यानंतर त्यांनी शिक्षण घेतलं. पण या बाईचं वाचन इतकं प्रचंड असणार आहे. त्यांनी स्त्री पुरुष तुलना हा निबंध लिहिलेला आहे आणि तो माझ्या वाचनात आला. खरं तर आत्ताच्या टेक्नॉलॉजीचे आपण आभारी व्हायला पाहिजे. खूप आभार, कारण त्यामुळं उपलब्धता आहे. गुगलवर मला हा मिळाला आणि त्याचं वाचन केल्यावर मी खूप थक्क झाले. म्हणजे त्या काळाचा विचार केला, त्या काळात एक उच्चभ्रू मराठी समाजातली महिला इतक्या परखडपणे आणि इतक्या उपरोधिक भाषेत आणि इतकी व्यथा तिची स्पष्टपणे मांडते. खूप आश्चर्य वाटतं ते वाचताना. आणि सर्वसमावेशक आहेत. एक 42-45 पानाचा तो निबंध असला, ती एक छोटी पुस्तिका रूपात असलं तरी त्यातलं प्रत्येक वाक्य किंवा त्यात जो आलेला आशय आहे तो इतका सर्वसमावेशक आहे. मी इतका शांतपणे वाचून मी त्या वेळच्या त्या समाजातल्या बायकांच्या व्यथा, त्यावेळी पुरुषांचं वागणं, त्यावेळेला समाजातली स्थिती आणि त्यावेळेला त्यांनी हे परखडपणे मांडलेलं मत, त्यांना किती विरोध झाला असेल, काय झालं असेल, आत्ता आपण इथं बसून फक्त विचार केलेलाच बरा. आणि त्यावेळेचे जे नाटक
लिहिली गेली, ज्या नाटकांचे प्रयोग झाले, ते नाटकही त्यांनी पाहिलेली आहेत. त्या नाटकांबद्दल, त्या नाटकांच्या संहितांबद्दल, त्या नाटकात व्यक्त केलेल्या स्त्रीपात्रांबद्दल, त्यावेळच्या तथाकथित कादंबरीकारांनी लिहिलेल्या किंवा साहित्यकारांनी मांडलेल्या स्त्रियांच्या बद्दल, त्याशिवाय मुख्य म्हणजे त्यांनी देवांनाही सोडलं नाहीये. म्हणजे त्या पहिला घाला देवांवर घालतात. तुमचे देवच असे पुरुष प्रधान संस्कृतीतले, तर मग तुम्ही का असे नसणार, याबद्दल त्या इतक्या परखडपणानं बोलतात. त्यावेळी त्या संस्कृतीत वाढलेली बाई जेव्हा इतकी बंडखोरपणे आणि इतक्या स्पष्ट शब्दात जेव्हा काही स्त्रीत्वाबद्दल किंवा या स्त्री पुरुषांच्या तुलनेबद्दल बोलते, हे खचितच खूप कौतुकास्पद आहे असं मला वाटतं. तर ताराबाई शिंदेनी बाईला, म्हणजे तुम्ही खरोखर गृहलक्ष्मी म्हणून खरोखर तिला मान देता का? तर तसं नसतं. गृहलक्ष्मी ही म्हणण्यासाठी आहे फक्त, पण तुमची एक बंदिस्त बटीक असल्यासारखं, तुमच्या प्रत्येक हाकेला ओ देणारी, तुमचं प्रत्येक काम निष्ठेनं करणारी, आपली निष्ठा अगदी मरेपर्यंत कायम राखणारी अशी एक बटीक तुम्ही घरात आणल्यासारखं तिला वागवता. आणि एकच नाही, त्यावेळेला बहुविवाहाची पद्धत होती. पहिल्या पत्नीला काही आजार झाला असेल, पहिल्या पत्नीला मूल होत नसेल, तर लगेच गुडघ्याला वाशिंग बांधून हे लोक तयार असायची दुसऱ्या लग्नाला. दुसरंच नाही, तिसरं, चौथं, पाचवं, कितीही. त्या काळात परिस्थिती स्त्रियांची ही अशी होती. त्याखेरीज जे विधुर आहेत, ज्यांच्या बायका कशाने तरी वारलेल्या आहेत, अगदी जरठ बालविवाह, म्हणजे 80-80 वर्षाचे पुरुष आणि विशीतल्या म्हणण्यापेक्षा अगदी 13-14 वर्षाच्या, 12 वर्षाच्या मुलींबरोबर त्यांची लग्न लावून द्यायची. आणि त्यात तो जो तथाकथित वर आहे, तो 3-4 वर्षात खपला, मेला, की त्या बाईचं, त्या 15 वर्षाच्या मुलीचं आयुष्य पूर्णपणे, आयुष्यभर तिनं, ही दुर्दैवी आहे, कमनशिबी आहे, विधवा आहे, तिचं जगणं म्हणजे अपशकुनाचं आहे, अशा पद्धतीनं जगणं तिच्या वाट्याला यायचं. त्याबद्दल इतक्या परखडपणे ताराबाईंनी या निबंधात बोललेलं आहे. निश्चित वाचला पाहिजे हा निबंध, सगळ्यांनी वाचला पाहिजे, स्त्री पुरुष आत्ताच्या पिढीनं वाचला पाहिजे. आणि नक्की वाचा, उपलब्ध आहे गुगलवर. तर त्यामध्ये त्यांनी इतके विषय, इतक्या छोट्या लेखनामध्ये इतके विषय हाताळलेले आहेत आणि इतक्या विषयांवर त्यांनी स्वतःच असं एक परखड मत दिलेलं आहे. म्हणजे त्यावेळी त्यांनी स्वदेशीची चळवळ नंतर गांधीजींनी सुरू केली, बापूजींनी सुरू केली, त्याला देशभरातनं पाठिंबा मिळाला. पण त्या काळी ती बाई बोलते की आपल्याकडच्या आता जरीची लुगडी, आपली हे सगळं कलाकुसरीचं, हस्तकलेचं साहित्य, जे सामान आहे त्याच्यावर ते सगळं बाजूला टाकलं गेलंय आणि आपण परदेशातनं येणारं सगळं लिहायला लागलोय अंगावरती. आणि त्यामुळं आपल्याकडचा कामगार, आपल्याकडचे कुणबी, आपल्याकडचे कारीगर यांच्या हातांना काम राहिलं नाही, याबद्दलची वाच्यता त्यांनी त्या निबंधात केलेली आहे. खूप कौतुकाची गोष्ट आहे ही. म्हणजे त्या बाईची समाजाकडं किंवा सामाजिक स्थितीकडं किंवा सगळ्या त्यावेळच्या परिस्थितीकडं बघण्याची एक व्यापक दृष्टिकोन कसा आहे, बुद्धिमान, अतिशय बुद्धिमान वाटलं मला. अतिशय भेदक असं लेखन आहे त्यांचं, जरूर वाचा. पुराण कथातल्या स्त्रियांवर सुद्धा कशा पद्धतीनं अन्याय झालेले आहेत ते त्यांच्या पद्धतीने त्या सांगतात. म्हणजे अग्निपरीक्षा ही फक्त सीतेला, ही रामाला नाही करावी लागली, आणि तरी सुद्धा तिच्यावर संशय घेतला जातो. तरी सुद्धा तिला जमिनीत स्वतःला गाडून घ्यावं लागतं, तिच्या नशिबात अंती वनवास येतो, याबद्दल ताराबाई बोलतात. म्हणजे किती व्याप्ती आहे त्यांच्या. आणि पुराणांचं वाचन असेल, अभ्यास असेल, त्याकडं बघण्याचा खरोखर एक रिअल फिमेल गेज म्हणू शकू आपण त्याला. तर तो आहे. मला इतकं परिणामकारक वाटलं त्यांचं लेखन. आणि त्या सत्यशोधक समाजाच्या सदस्यही असल्याचं माझ्या वाचनात आलं. म्हणजे त्यांनी सगळ्या समाजातल्या, म्हणजे साध्या कष्टकरी मधल्या स्त्रियांपासून अगदी राजघराण्यातल्या स्त्रियांपर्यंत सुद्धा
कशा पद्धतीनं स्त्री म्हणून स्त्रीला वागवलं जातं याबद्दल म्हणजे त्यांनी लेखन केलेलं आहे. त्यांनी एक म्हणजे मुद्दा, ज्यावेळी राणीला वैधव्य येतं किंवा पुत्रप्राप्ती होत नाही, त्यावेळेला बाहेरून ऋषी बोलवून वंश वाढवणं, म्हणजे महाभारतातलंच व्यासांचा जन्म, व्यासांकडून इकडं कुरुवंशा वाढवणं, हे जे सत्यवतीनं केलेलं आहे. तर त्या बाबतीत त्या बोलतात की असं जर स्त्रियांनी केलं तर त्यावेळेला ती मान्यता आहे, पण एकाच वेळी फक्त पुत्रप्राप्तीसाठी त्याला बोलवून राजगादी पुढं चालवण्यापेक्षा त्या विधवेचा किंवा त्या बाईचा जर त्या माणसाबरोबर विवाहच लावून दिला असता आणि त्या माणसानं सक्रिय सहभाग करून तो जर राजा बनला असता, तर आत्ताची ही मांडलिकता आणि हा असहायपणा वाट्याला आला नसता. इतकं परखड भाष्य ताराबाई शिंदे करतात. म्हणजे त्याला त्याचा विवाहच का नाही लावून द्यायचा, फक्त पुत्रप्राप्तीसाठी त्याला बोलवायचा आणि पुन्हा या बाईनं सगळ्या ती कुठंतरी कोपऱ्यात जाऊन पडणार आणि पुन्हा हा जन्मलेला जो काही पुत्र आहे तो राजा म्हणून गादीवर बसणार. ना त्याचं शिक्षण असणार आहे, ना त्याचं वय असणार आहे, ना त्याची परिपक्वता असणार आहे या सगळ्या गोष्टींसाठी. या सगळ्या सामाजिक दुष्ट रूढींमुळं खरं तर आपल्याकडं खूप कमकुवत राज्ये निर्माण झाली. अशा पद्धतीचा एक दृष्टिकोन ज्या वेळेला त्या मांडतात त्यावेळेला आपल्याला खरोखर थक्क व्हायला होतं. तर त्यांनी जे मर्यादित लेखन म्हणू पण जे आशयगर्भ लेखन केलेलं आहे ते नक्की नक्की वाचा, सगळ्यांनी वाचा. खूप कौतुकाची गोष्ट आहे. आणि त्यातला परखडपणा ज्या वेळेला आपण बघतो आणि उपरोधिक भाषेतलं त्यांचं जे आपण ज्या वेळेला वाचतो साहित्य, त्यावेळेला खरं स्त्री स्वातंत्र्य काय आहे आणि कशा पद्धतीनं स्त्री मुक्त व्हायला पाहिजे आणि कशा पद्धतीनं तिच्या स्वातंत्र्याचा तिनं समाजाच्या उभारणीसाठी आणि कुटुंबाच्या उभारणीसाठी त्याचा उपयोग करायला पाहिजे आणि एक चांगल्या समाजाची निर्मिती करण्याची ताकद स्त्री शिक्षणात कशी आहे याचं एक उत्तम उदाहरण म्हणून मला ताराबाई शिंदेचा उल्लेख नक्कीच करावासा वाटतो. आणि त्यानंतर आपल्याला अजिबात दुर्लक्ष करता येत नाही किंवा विसरता येत नाही किंवा अत्यंत मानाचं असं व्यक्तिमत्व म्हणजे पंडिता रमाबाई. आता हा व्यासंग प्रचंड मोठा आहे पंडिता रमाबाईंचा. यांच्या आयुष्यातही खूप दुःख आली, खूप आयुष्यात दुःखद प्रसंग आले आणि बऱ्याच ठिकाणी त्यांना राहावं लागलं. बऱ्याच प्रवास त्यांचा घडलेला आहे. बऱ्याच देशात परदेशात त्यांचं वास्तव्य झालेलं आहे. आणि त्या काळात आपण आता ही गोष्ट खूप सोपी वाटते, मग त्यात काय असं वाटतं, पण त्या काळात ज्या वेळेला त्यांच्या वाटणीला हे जीवन आलं असेल त्यावेळेला त्यांनी कशा पद्धतीनं भोगलं आणि त्यातनं तावून सुलाखून निघून त्यांनी समाजासाठी, शिक्षणासाठी किंवा शैक्षणिक कार्य असेल हे किती मोठ्या प्रमाणावर केलं याचं उदाहरण म्हणजे पंडिता रमाबाई. 1858चा जन्म आहे त्यांचा आणि 1922 पर्यंतची कारकीर्द आहे. या स्त्रीने परित्यक्ता, विधवा आणि पतितांसाठी इतकं कार्य समाज सुधारणेचं केलेलं आहे. म्हणजे रमाबाईंच्या वडिलांनी, आता जसं ताराबाई शिंदेच्या बाबतीत मी उल्लेख केला तसं रमाबाईच्या वडिलांनी अनंत शास्त्री डोंगरे यांनी त्यांनी स्वतःच्या पत्नीला आणि मुलीला संस्कृत शिकवलं आणि शिक्षणाची संधी दिली आणि अस्खल सुंदर संस्कृत शिकवणं स्वतः बसून आपल्या पत्नीला आणि मुलीला, हे खरं तर खूप कौतुकाची गोष्ट आहे. खूप पुरोगामी विचार असणार आहेत. त्यासाठी त्यांना विरोधही झाला असेल त्यावेळेच्या समाजातून आणि त्यांनी रमाबाईंना वेदाचं शिक्षण दिलं, संस्कृतमध्ये पारंगत केलं. रमाबाईंची खासियत म्हणू आपण त्यांना किंवा वैशिष्ट्य हे की त्यांना मराठी, कन्नड, गुजराती, बंगाली, हिंदी, इंग्लिश, संस्कृत आणि हिब्रू ह्या भाषा अत्यंत चांगल्या पद्धतीने येत होत्या. फक्त येत होत्या असं नाही, तर त्या पारंगत होत्या या भाषांमध्ये.
त्यांना इतक्या भाषा येत होत्या. खरं तर यांचाही विवाहानंतर फक्त 2च वर्षात पतींचं निधन झालं आणि त्यानंतर या बाईच्या आयुष्यात किती खडतरपणा आला असेल आणि त्यातनं तावून सुलाखून निघाल्यावर त्या पद्धतीचं दुःख भोगणाऱ्या स्त्रियांसाठी त्यांनी किती उच्च पातळीचं काम केलेलं आहे हे आपल्या मराठी माणसांना सगळ्यांना माहीत आहे. आणि त्यावेळी सुद्धा त्यांनी बालविवाह आणि याबद्दल आवाज उठवलेला आहे आणि पुनर्विवाहाला बंदी का म्हणजे स्त्रियांना पुनर्विवाह करता येत नाही आणि त्या बायकांचं आयुष्य कसं अंधारात जातं याबद्दल सुद्धा त्यांनी खूप भाष्य केलेलं आहे. महाराष्ट्रात त्यांनी आर्य महिला समाजाची स्थापना केली आणि त्यातनं खूप प्रचंड कार्य केलेलं आहे रमाबाईंनी. आणि स्त्री धर्मनीती हे त्यांचं पुस्तक आहे. बालविधवांच्या प्रश्नांवर द हायकास्ट हिंदू वुमन हे त्यांचं पुस्तक आहे. त्या रमाबाईंनी म्हणजे हिब्रू बायबलचं मराठीत भाषांतर केलंय. त्यांनी धर्मांतर केलेलं आहे त्या काळात आणि इतकं प्रचंड कार्य केलं आहे. त्या युरोपमध्ये राहिल्या, अमेरिकेत राहिल्या, डॉक्टरेट मिळवली त्यांनी आणि इतकं प्रचंड कार्य साहित्यिक क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात केलेलं आहे. एका स्त्रीची भरारी किती उत्तुंग असू शकते याचं उदाहरण म्हणजे पंडिता रमाबाई आहेत. आणि त्यांनी म्हणजे ब्रिटिश राजवटीतला सगळ्यात सर्वोच्च पुरस्कार म्हणजे कैसरे हिंद मिळवणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत आणि त्याबद्दल आपल्याला अभिमान वाटायला पाहिजे. त्यांचंही उपलब्ध साहित्य असेल, त्यांच्याविषयीचं काही साहित्य असेल तर ते जरूर वाचा. कारण इतक्या अथक परिश्रमातून स्वतःच्या आयुष्यातली दुःख बाजूला ठेवून दुसऱ्यांच्या दुःखासाठी झटत राहण्याची मानसिकता, ते मातृत्व, ती उदात्तता ही सगळी त्यांच्या लेखणीतून, त्यांच्या वागण्यातून समर्पकपणे दिसते. आणि अशा साहित्यिकांना, अशा समाजसुधारक स्त्रियांना डावलून आपण साहित्य जगताच्या सफरीमध्ये पुढे प्रवास करूच शकत नाही. तर हा आमचा उपक्रम जस्ट फॉर यू बाय आर्ची राधा हा उपक्रम असाच एक धांडोळा घेण्यासाठी आहे मराठी साहित्याचा आणि त्यातून आपल्या भाषेचा सार्थ अभिमान बाळगण्यासाठी आणि त्यातून काही गुणमौक्तिक उचलून पुढे जाण्यासाठी आपला हा प्रयास आहे खरं तर. तर आता हे सगळं शिक्षित स्त्रियांबद्दल आपण बोललो, पण अशिक्षित हा शब्द मी वापरणार नाही. फक्त निरक्षर साहित्यिका म्हणून त्या काळच्या जर उल्लेख करायला गेलं तर मानाचं पान म्हणेन मी त्यांना. आपल्या अनुभवातनं आलेलं जगणं आपल्या काव्यातनं लोकांसमोर मांडताना एक लखलखत तेजाळ पान आपल्या साहित्यात समोर येतं. ते साहित्य म्हणजे बहिणाबाई चौधरींचं. त्या निरक्षर होत्या पण त्या साहित्यिक होत्या आणि त्यांचं अजरामर असं साहित्य वाटतं मला. कारण ते कालातीत आहे. ते इतकं जगण्याशी, मातीशी, निसर्गाशी, जगण्यातल्या दुःखांशी इतकं प्रामाणिकपणानं जोडलं गेलेलं आहे. म्हणजे सोपानदेव चौधरींनी ते सगळं संकलित केलं, ते नंतर प्रकाशात आलं. पण तो जो कालखंड आहे आपण ज्याचा उल्लेख केला स्वातंत्र्यपूर्व काळातला, तर त्या काळातल्या ग्रामीण भागात जन्मलेल्या म्हणजे जळगाव जिल्ह्यातल्या आताच्या असोडे या गावात त्यांचा 1880ला जन्म झाला आणि केवळ 13 वर्षाच्या असताना त्यांचा नथुजी खंडेराव चौधरी यांच्याबरोबर विवाह झाला आणि त्यानंतर त्यांच्याही आयुष्यात 30च्या आतच वैधव्य आलं. त्यांची ओंकार, सोपानदेव आणि काशी ही अपत्य. पण त्यावेळी त्या मातीत, त्या संस्कृतीत आणि त्या अर्थव्यवस्थेत असं आपण म्हणूया जगताना त्या स्त्रीला कणखरपणे कुटुंबाचा गाडा ओढताना काय यातना झाल्या, काय वेदनेतून गेली, काय अडचणींना तोंड द्यावं लागलं, या सगळ्या करताना रडत बसलेली स्त्री नाही ही. इतक्या कणखरपणे
त्या जगण्याला त्या सामोरं गेलेल्या आहेत आणि त्या सगळ्याच एक आपण म्हणतो की प्रतिबिंब त्यांच्या काव्यात आहे. ते ते काव्य जगण्यातनं, घामातल्या शिंपण्यातनं उमललेलं असं काव्य आहे ते. अश्रूंपेक्षा ते घामातनं निपजलेलं काव्य आहे असं मी म्हणेन. दुःख तर आहेच, पण त्या दुःखाला बाजूला ठेवून त्या ज्या जगण्याशी त्यांचा संघर्ष आहे, जगण्यातलं त्या संघर्षातलं सौंदर्य आहे आणि ते असताना आजूबाजूला इतकं परमेश्वरानं सौंदर्य विखरून ठेवलेलं आहे, तर ते सुद्धा डोळसपणे बघणं हे त्यांच्या काव्यातनं आलेलं आहे. त्यांच्या काव्याचा उल्लेख इतका म्हणजे किती बोलावं तितकं थोडं आहे. मला खूप कौतुक वाटतं बहिणाबाईंचं आणि बहिणाबाईंची गाणी ही म्हणजे लेवागण बोली, खानदेशी बोलीतली आणि इतकी छान हृदयाला भिडणारं असं हे काव्य आहे. त्यांच्या खूप साऱ्या कवितांचा चित्रपटांमध्ये सुद्धा गाणी म्हणून उल्लेख झालेला आहे आणि ती आपल्याला माहिती आहेत. पण त्या व्यतिरिक्त सुद्धा खूप सुंदर साहित्याची निर्मिती किंवा काव्याची निर्मिती आणि त्यातली ओघवती भाषा, साधी भाषा, पण त्यातलं सगळ्यात जगण्यातलं तत्वज्ञान सांगून जाणारी भाषा आहे. म्हणजे खूप वार्धक्य आल्यावर किंवा वयाच्या 60 नंतर म्हणे त्या पुराणांना म्हणजे पुराण कथा वगैरे ऐकायला जायच्या नाहीत. तर त्यांना म्हणजे त्यांच्या मुलांनी विचारलं की तू का जात नाहीस पुराण कथा वगैरे ऐकायला किंवा आताशा तू मंदिरात का जात नाही, देवळात का नाही जात? तर त्यांनी काय उत्तर दिलं होतं माहितीये, म्हणजे किती बोलकं उत्तर आहे. तर म्हणे तो पुराणवाला काय सांगतो, नामा म्हणे, तुका म्हणे, ज्ञाना म्हणे. अरे ते म्हणायचे ते म्हणून गेले, पण तू काय म्हणतो ते तर सांग ना. म्हणजे तुला तुझं काही मत आहे की नाही त्याबद्दल तर सांग. उगीच त्यांचं ऐकायला कशाला जायचं? म्हणजे हे जे आहे स्वतःचं मत आणि त्या मताची अभिव्यक्ती करणं, हे जे त्यांच्या अंगात उपजत आहे किंवा जे त्यांच्या अनुभवाने आलेलं आहे, ते किती कौतुकास्पद आहे. आपली व्यथा, आपले शब्द मांडणं, आपल्या शब्दात ते मांडणं, हे किती त्यांच्या अंगात मुरलेलं आहे, हे त्यावरनं लक्षात येतं आपल्या. खूप किती निसर्गातली किंवा जवळची वर्णनातल्या छोट्या छोट्या मी आता निश्चितच काही कवितांच्या ओळी मला सांगाव्याशा वाटतात यामधनं. कारण कसं असतं की आपण म्हणतो की कुठलंही साहित्य निर्मिती किंवा कुठलीही गोष्ट सृजन सृजन हा भाग आहे, हा वेदनेखेरीज येत नाही. म्हणजे आणि ही वस्तुस्थिती आहे, हा निसर्गाचा नियम आहे. जर एका बी म्हणतो आपण, ज्या बीला धरणीत अंधारात गाडून घ्यावं लागतं, त्याशिवाय त्याचं रोप होत नाही, त्याशिवाय त्याचा महावृक्ष होत नाही, त्याशिवाय त्याला पुन्हा फळं लागून तो लगडत नाही आणि तो फळाफुलांनी लगडलेला नसला तर त्याचा काही उपयोग होत नाही. म्हणजे त्या सृजनाची प्रक्रिया ही अंधारात आणि दुःखात म्हणूयात आपण किंवा स्वतःला गाडून घेऊन ज्या वेळेला बीज अंकुरतं, याबद्दल सुद्धा बहिणाबाईंनी बोललेलं आहे. काहीतरी आता आपण ज्या वेळेला बघतो की दुःख काहीतरी म्हणजे खूप कम्फर्ट झोन असतो, त्यावेळेला आपल्याकडनं काही फारशी निर्मिती होत नसते कुठल्याही पद्धतीनं किंवा कुठलीही व्याप्ती होत नसते. तर त्या बाबतीत ज्यावेळेला आपण कुठल्या तरी दुःखातून जातो, अनुभवातून जातो आणि त्यातनं यशस्वीपणे बाहेर पडतो, त्यावेळेला आपल्याबरोबर सांगायला एक गोष्ट असते, एक कथा असते आणि एक काव्य निर्मिती होते आणि ते काव्य किंवा ती कथा किंवा ते साहित्य किंवा ती कुठल्याही प्रकारची अभिव्यक्ती आपण जनमानसासमोर आणत असतो. आणि त्या काळातल्या आता यांचं जगणं हे ग्रामीण भागातलं आहे आणि त्यांच्या रोजच्या शेतकरी आयुष्यातलं त्यांचं जगणं आहे. त्यांचा या चळवळीशी वगैरे काही अर्थार्थी काही संबंध नाही. पण स्त्री म्हणून एक अत्यंत आपण म्हणूया आत्म,
आत्मसन्मान असणारी आणि अत्यंत पाठीचा कणा ताठ होऊन जगणारी जी महिला आहे, तिचं जगणं आणि त्यात एक इतकं सुंदर असं हृदय असणारी आणि प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींकडं बघत जगण्याचं तत्वज्ञान सांगणारी अशी ही बहिणाबाई. म्हणजे ती इतक्या सहजपणे सांगून जाते, अरे खोप्यामंदी खोपा सुगरणीचा चांगला, देखा पिलासाठी तिनं झोका झाडाले टांगला. तिची उलुशीच चोच, तेच दात, तेच ओठ, तुले दिले रे देवाने, 2 हात 10 बोट. म्हणजे इतका एक सुगरण जी घरटं बांधते आणि जी जनरली पाणथळ क्षेत्रात किंवा विहिरीच्या कडेला किंवा ओढ्याच्या कडेला, नदीच्या कडेला जी झाडं असतात, त्या झाडांवर सुगरण ते खोपा बांधते आणि ते अशी झुलत असतात वाऱ्यांवर, त्या पाण्यावरती. कधीतरी तुम्ही प्रवासात गेलात, बाहेर गेलात तर नक्की बघा, की त्या निवडलेल्या त्या पक्ष्यांनी जागा इतक्या सुंदर असतात घरटी बांधण्यासाठी, ते खोपे बांधण्यासाठी. त्याचा उल्लेख यांनी किती सुंदर पद्धतीने केलेला आहे. आता मी जे बोलले जे बी बद्दल, तर धरित्रीच्या कुशीमंदी बिय बियाणं निजली, वर हे पसरली माती, जशी शाल पांघरली. किती छान पद्धतीनं त्यांनी पेरणीतलं ते बिया पेरल्यानंतर बियाण्याची स्थिती, बी बियाण्याची स्थिती किती सुंदर पद्धतीनं, मवाळ पद्धतीनं त्यांनी त्यांच्या भाषेत अभिव्यक्त केली आहे. ही मवाळ पद्धत ही आहे, पण त्यात एक परखडपणा त्यांच्या काव्यात येतो. अरे मानसा मानसा कधी व्हशील माणूस, लोभासाठी झाला मानसाचा रे काणूस. म्हणजे हे जे येतं, हा परखडपणा सुद्धा येतो. तो किती म्हणजे माणसाच्या लोभाबद्दल, माणसाच्या या वाह्यात वागण्याबद्दल वगैरे त्या परखडपणे बोलतात. आणि त्यांना अजिबात म्हणजे त्यांच्याबद्दलच्या आठवणी सांगणारी ही माणसं म्हणतात, की ती खूप स्पष्टवक्ती आणि परखड स्त्री होती. त्यानंतर त्यांची कविता मला जी खूप आवडते ती, माही माय सरस्वती मला शिकविते बोली, लेक बहिणाच्या मनी किती गुपित पेरली. माह्यासाठी पांडुरंगा तुह्या गीता भागवत, पावसात समावत माठीमधी उगवत. तुह्या पायाची चाहूल लागे पाना पानामध्ये, तेव्हा तुझं येणं जाणं वारा सांगे कानामध्ये. अंगावर शहारे आणणारी रचना आहे खरं तर यांची. म्हणजे प्रत्येक एक म्हणतो की आपल्याला परमेश्वर कुठं आहे, तो मूर्तीतच आहे का, तर कुठं आहे तो पाना फुलात सगळीकडं विखुरला आहे. तो चराचरात वास्तव्य करतो आहे. हे भान, हे अद्वैत जगण्यातनं साधलेली लेखिका, साहित्यिका आणि कवयित्री असं म्हणून मला यांचा उल्लेख करावा लागेल. आणि किती सुंदर पद्धतीनं, किती रंग रंग विष, किती रंगवशी रंग, रंग भरले डोयात, मह्यासाठी श्रीरंग, रंग खेये आभायात. किती सुंदर वर्णन आहे, किती रंगून जाणं आहे या निसर्गाच्या सगळ्या स्थित्यंतरामध्ये, या आभाळाच्या रंगांमध्ये, या सगळ्या रंगांमध्ये रंगून जाण्याचं कसब इतक्या कष्टाच्या जगण्यात सुद्धा या कवयित्रीच्या अंगी आहे. त्यामुळं तिला वंदन करायला पाहिजे, त्रिवार वंदन करायला पाहिजे. असंच या रंगात, या साहित्याच्या रंगात, या साहित्याच्या रसात पूर्णपणे डुंबून जाण्यासाठी, त्याचा आस्वाद घेण्यासाठी आम्ही हा साहित्य रसाचा उपक्रम, साहित्य जगताची सफर हा आपल्या सगळ्यांसाठी आणला आहे. आणि या आमच्या उपक्रमाला तुम्ही सगळ्यांनी भरभरून प्रतिसाद द्यावा. आणि हा फक्त म्हणजे त्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा असं तर मी म्हणेन, कारण हे आमचं बाळ आहे आणि हे वाढवणं, फुलवणं, जोपासणं हे आपल्या मदतीखेरीज किंवा आपल्या प्रतिसादाखेरीज शक्य नाही, म्हणून ते म्हणणारच.
पण यात तुम्हाला आणखी आनंद मिळेल तो मिळेल आणि त्यामुळं आणखी काही पुस्तकं, जुनं साहित्य, मराठीतलं साहित्य जुनं नवं म्हणजे प्राचीन अगदी मध्ययुगीन, अर्वाचीन, आधुनिक या सगळ्या पद्धतीच्या साहित्याबद्दलचा विचार करण्याची, त्याबद्दलच्या वाचनाची एक नवी उमेद सगळ्यांना मिळावी म्हणून खरं तर हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे आणि या प्रामाणिक प्रयत्नाला आपण तितक्याच प्रामाणिकपणानं साथ द्यावी ही माझी नम्र आणि आग्रहाची विनंती. आणि पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करते की या एपिसोडला हा नक्की कसा वाटला आणि कसा आम्ही यात काय सुधारणा केल्या पाहिजेत किंवा काय आशय विषय आणले पाहिजेत किंवा कुठल्या साहित्यिकांबद्दल बोललं पाहिजे याबद्दल काही आपल्या सूचना असतील तर त्या जरूर जरूर मांडा. आम्हाला जर त्या शक्य असतील तर आम्ही त्याचा जरूर विचार करून त्या पद्धतीनं आमचं काम पुढं नेऊ आणि या सगळ्या आनंद रसात पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांचे आभार मानते. साहित्य जगताची सफर साहित्य रस जस्ट फॉर यू बाय आरची राधा. थँक्यू सो मच. धन्यवाद. आभार. पुन्हा भेटू नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत नमस्कार.